मंडई चमचमीत आंबट तिखट मस्तपैकी सोलकढी बनवण्यासाठी पहिल्यांदा ह्या नारळाचे स्लाइस करायचे खोबऱ्याचे आणि मग कोथिंबीर, नारळ, आगळ, मीठ आणि मिरच्या आणि आलं लसूण हे सगळं घ्यायचं आणि मग ते टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे बघा, पहिल्यांदा खोबरं टाकायचं, मग कोथिंबीर टाकायची, नंतर मिरच्या टाकायच्या आणि बीटरूट, आलं, लसूण हे नेहमी बारीक करून टाकायचं मिक्सरमध्ये, मगच ते मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक होतं, चांगलं ग्राइंड होतं। लसूणसुद्धा चेचून टाकायचं मिक्सरमध्ये। ते झालं की थोडंसं त्यामध्ये पाणी ओतायचं आणि मग लावायचं मस्तपैकी मिक्सरला, छान असं बारीक वाटण करून घ्यायचं त्याचं आणि मग ते काय चाळणीमध्ये ओतायचं, मस्तपैकी त्याला गाळायचं आणि मग नंतर त्यामध्ये चवीनुसार आगळ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्तपैकी तिला मिक्स करून घ्यायची आणि मग आपली सोलकढी झाली रेडी। मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे ब्लॉग्स पण बघत राहा।